जय किसान. नमस्कार. आपण आज आहोत कानडी या गावी. कानडी या गावी रात्री जो पावसाचा आणि वाऱ्याचा जो जोर होता, रात्री 8च्या सुमारास कानडी या गावी खूप असं मोठ्या स्वरूपाचं वारं आलं आणि त्या वाऱ्यामध्ये एक अतोनात नुकसान या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. कोणाच्या पत्रावरील घरावरील पत्रे, कोणाचा गायगोटा, अशा असंख्य गोष्टीचं नुकसान या ठिकाणी पाहायला भेटलं. पण या ठिकाणी रणजित भैया कदम आहेत, ज्यांची 1.5-2 एकर या ठिकाणी केळी आहे. या केळीचं पीक त्यांच्या हातावर नगदी चालू होतं. आज त्यांचं माल कटिंग होऊन जाणारच होता शेतकऱ्याला, पण तत्पूर्वी रात्री जो वारा आलं त्या वाऱ्यामध्ये यांची केळी ही सपाट झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, जे की केळीला घड पिकले होते, घड लागले होते, त्या घडाचा या ठिकाणी माल तुटून आज व्यापाऱ्याच्या माध्यमातून मार्केटला जाणार होता. पण आज या ठिकाणी यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे. नितीन भैया, आपली ही एकूण केळी किती आहे आणि या केळीचं नुकसान हे रात्री या वाऱ्यामध्ये जे झालं हे कसं म्हणजे भरून निघण्यासारखं आहे का, याच्यामध्ये तुमचं अजून नुकसान वेगळं होईल? या क्षेत्र टोटल 1.5-2 एकर जवळपास क्षेत्र आहे. 2200 झाड आहेत केळीचे आपले. तर सुरुवातीपासून समजा केळी हे पीक संघर्षाचंच पीक आहे. कारण सुरुवातीला महापूर आला. महापुरात ही केळी माझ्या गळ्या इतकाला पाणी होतं ह्याच्यात. नंतर थंडी आली. त्या थंडीच्या इतका प्रचंड थंडीचा वेग होता, त्यानं करपा पडला. त्याच्यातूनही सावरून कशी तरी आली. हातात तोंडाशी आलेला घास आता ह्या रात्रीच्या वादळ वाऱ्यानं आमचा घातलेला आहे. ह्याच्या आधी फक्त माझी 30% केळी गेलेली होती, हार्वेस्ट झालेलं होतं. आता राहिलेला माल आज माझा जाणारच, हे रात्रीच येऊन बसला असलं. आता जो माल या ठिकाणी आपण पाहतो, झाडं कल्लीत, झाडं वाकलेत आणि जो वाकलेला झाड आहे याला बी कुठेतरी चांगल्या प्रमाणामध्ये घड आहेत, ते घड असे जमिनीवर टेकले गेलेत. पण हा जो माल आज वाकला गेलेला आहे, घड टेकले गेलेत, हा माल व्यापारी वर्ग या ठिकाणी कटिंग करून व्यापारासाठी बाजार मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे का नाही? नाही नाही, व्यापारी काय करतात, फक्त त्यांना जे मार्केटमध्ये दिखाऊ चांगला वाटतंय. आता ह्याच्यामध्ये जे आलेला आहे माल आहे आणि काय काय हे बघू शकता तुम्ही, असं कवळा माल काही आहे. आता हा माल त्यांच्या काय उपयोगाचा होत नाही, आमच्या काय नाही. म्हणजे हे फक्त नुकसान आपलं शेतकऱ्याचं नुकसान आहे पूर्णपणे. ह्याला आता काय व्यापारी विचारत नाही, काय नाही. आता हे एकूण अंदाजित हे 1.5-2 एकर क्षेत्र आहे. या ठिकाणी आपला जो माल असा पडलेला आहे, या ठिकाणी या शेतीच्या केळीच्या माध्यमातून आपलं असं किती रुपयांचं नुकसान होईल? आता मला एक अपेक्षित होतं, माझ्या पूर्ण क्षेत्रामध्ये कमीत कमी 35 टन माल निघण्याची मला अपेक्षा होती. तर त्यातले समजा एक 6-7 टन माझा आधी माल गेलेला होता सुरुवातीला आलेले. तर आता ह्या कालच्या नुकसानीत जवळपास माझं 20 टनाचं तरी कमीत कमी माझ्या हिशोबानं नुकसान झालेलं आहे, 20 टनाचं. म्हणजे केळीचा जो बाग आहे हा चालू केल्यापासून तुमचा हार्वेस्टिंगचा जो माल आहे फक्त 7 टन बाहेर विकला गेला. 7 टन. आणि अंदाजित जी रक्कम म्हणजे अंदाजित जे होत उत्पन्न 35 टनाचं, त्याच्यामध्ये 7 गेलं, जवळपास तुमचं 18-20 टनाचं या ठिकाणी 18-20-35 म्हणतात ना, हो. तर एक 25च्या आसपास तुमचं नुकसान या ठिकाणी जाणवत आहे. बरोबर. मग आता याच्यामध्ये तुम्हाला या पिकामधून तोटाच होणार आहे का काही प्रॉफिट मध्ये राहताल तुम्ही? आता ह्याच्यात तोटाच आहे ना सर. आता काय ह्याच्यातलं फक्त मोजके काहीतरी समजा जे व्यापाऱ्याला चांगलं विक्रीस त्याला योग्य वाटेल ते घेऊन जातील, नाही तर बाकीचं काय घेऊनच जाणार आहेत. आता कमीत कमी समजा माझं 20 टन जर म्हणलं, 10 रुपयाचा जरी भाव पकडला तर 2 लाखाच्या जवळपास नुकसान व्हायला माझं. आता यांचं नुकसान तर रात्री झालंय. रात्री वारं, पाऊस, थोड्या छोट्या प्रमाणामध्ये गाराही होत्या. गाराचं पण या ठिकाणी मारा आम्हाला जाणवला झाडावरती झालेला. पण जो हे नुकसान झालंय, या नुकसानाचा कुठेतरी पंचनामा मंडळाधिकारी, तलाठी साहेब किंवा तहसीलदारांना या गोष्टीचा तुम्ही कळवलं आहे का पुढं? नाही कळवलेलं नाही. कारण काय, सकाळी आम्ही रात्री जे थैमान घातलं वारं वादळानं, आम्ही हे सकाळी हे निस्तरूच बेजार. कोणाचे पत्र उडून गेलेले, कोणाचे जनावर सुटून गेलेले, आमचे दुपार 12-1 वाजेपर्यंत आमचं ह्याच्यातच गेले. त्याच्यामुळे आम्हाला समजा टाइमच भेटला नाही. आता काय आमचे पत्र उडून गेले, ते गोळा करण्यात गेले, आमचे जनावर सुटून दुसऱ्याच्या राहणार रात्री वाऱ्यात सगळे. त्याच्यामुळे आणखीन कळवलेलं नाहीये. पण आमची इच्छा आहे की समजा शासनातर्फे याचा पंचनामा व्हायला पाहिजे. या ठिकाणी हे नुकसान झालंय, या नुकसानीचा जो प्रकार आहे हा यांनी कुठेतरी प्रशासनाच्या कानी घालायला अजून कमी पडले. त्याचं कारणही असं आहे की रात्री सोसायटीचा वारा असल्यामुळं वाऱ्यानं पिकाचं तर नुकसान झालंच, पण रात्रभर या ठिकाणी वीजही नव्हती. वीज नसल्यामुळं आपल्या मोबाईलला चार्जिंगही नव्हत्या आणि चार्जिंग नसल्यामुळं पुढल्या अधिकाऱ्यांशी संपर्क या ठिकाणी होऊ शकलेला नाही. आणि इथून कामातून दिवसभर जायला वेळ भेटला नाही. कारण झालेला जो नुकसानीचा माल आहे हा कुठेतरी थोडा चांगला असेल तर हार्वेस्टिंग करून व्यापाऱ्याच्या माध्यमातून बाजारात न्यावा, ह्या उद्देशानं कुठेतरी यांनी आज तोडणी बी थोड्या केली आहे. त्यामुळे त्यांना वेळ भेटला नाही. पण या ठिकाणी उद्या
संबंधित अधिकाऱ्याला बोलून घेऊन पंचनामा करण्याची त्यांची मानसिकता आहे असं यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं होतं. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.